सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। निंबोरा भू व कपिल वस्तुनगर परिसरात मागील 4 महिन्यांपासून दूषित व दुधाळ स्वरूपाचा पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत पिंपरी सेकम निंबोरा भू यांनी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे। निवेदनानुसार भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रामार्फत निंबोरा भू व कपिल वस्तुनगर येथे पाणी पुरवठा केला जातो, मात्र गेल्या 4 महिन्यांपासून पुरवठा होणारे पाणी दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य ग्रामस्थांना ताप, डायरिया व इतर जलजन्य आजारांचा धोका वाढण्याची चिंता ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची गरज अधिक महत्त्वाची असताना संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना करून शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनात 7 दिवसांच्या परिस्थिती सुधारणा करून नियमित आणि स्वच्छ पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा 1 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून निंबोरा भू व कपिल वस्तुनगर येथील ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या 210 मेगावॅट प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरू करतील असा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, उद्योग मंत्री संजय सावकारे, महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला पाठवण्यात आलाय। या प्रकरणी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून ग्रामस्थांच्या मागण्यांवर प्रशासन कोणती कार्यवाही करते याकडे परिसराचं लक्ष लागलंय। काय सांगाल, कशासाठी उपोषणाला बसलेले? आम्ही कपिल वस्तीनगर निंबोरा बुद्रुक आमच्या गावाला MSCBचं पाणी पुरवठा होतो पिण्याच्या पाण्याचा। तर 6 महिन्यापासून आमच्या गावामध्ये दूषित पाणी चालू आहे, पिवळे पाणी, खराब पाणी देत आहे। त्यांना आम्ही वेळोवेळी फोनवर सुद्धा कॉन्टॅक्ट केले, तिथे जाऊन सुद्धा सहाय्य अधिकाऱ्यांना भेटलो, काही लेटरबाज्या केल्या, आम्ही त्यांना पत्र सुद्धा दिले, पण त्यांच्या पत्राचं सुद्धा उत्तर आलं नाही वगैरे, काही झालं नाही। आम्हाला लोक आजारी पडत आहे, काही लहान मुलांना डायरिया झालेला आहे, गावामध्ये खूप अशांतसे वातावरण खराब झालेलं आहे। जर उद्रेक होण्याच्या आधीच आम्ही त्यांना 2-3 वेळा पत्र दिले की आम्हाला पाणी शुद्ध देण्यात यावे, पण पाणी शुद्ध देत नाही आहे। त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेले आहेत। ग्रामपंचायत पूर्ण आमचे सदस्य गावकरी आज इथे उपोषणाला बसलेले आहे। जागर जनस्थानसाठी सुमित निकम, भुसावळ।